वेलकम बॅक. सुरू करूया 10वीची इंग्लिश मीडियमची अक्षर भारतीमधली दुसरी कविता संतवाणी. त्या संतवाणी मधली दुसरी कविता योगी सर्व काळ सुखदाता. याच्या आधीची जी कविता आहे अंकिला मी दास तुझा, तुम्ही ती बघितली असेल, नसेल चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. आज आपण बघूयात ही दुसरी कविता. ठीक आहे. योगी सर्व काळ सुखदाता. नावामध्ये सगळं आहे. योगी माणूस जो असतो म्हणजे योगी संत, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात मॉन्क, तो सर्व काळ, सर्व म्हणजे सर्व, काळ म्हणजे टाइम, पूर्ण सर्व काळ तो योगी सुखदाता म्हणजे सुख देतो, आनंद देतो. कसं बघूयात याच्यामध्ये. ठीक आहे. सगळ्यात आधी तुम्हाला एक सूचना आहे की तुमच्या हातामध्ये पुस्तक असलं पाहिजे, तुमच्या हातामध्ये पेन्सिल किंवा पेन असला पाहिजे आणि तुमच्या हातामध्ये बाकी काहीच नको. व्हिडिओ चालू आहेच. ठीक आहे, काही टेन्शन नाही. ठीक आहे, चला बघूया. सगळ्यात आधी डिस्क्लेमर असं आहे की या कवितेमध्ये जी भाषा आहे ती भाषा थोडीशी किचकट आहे, थोडीशी अवघड वाटतीये. अवघड अजिबात नाही, अजिबात एक कण सुद्धा त्याच्यामध्ये काही अवघड नाही. 15 मिनिटांनंतर तुम्ही मला सांगा किंवा व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट करून सांगा याच्यामध्ये काय अवघड आहे नेमकं. ठीक आहे, मी पण वाट बघतो तुमच्या कमेंटची. बघूयात चला. तर ही भाषा किचकट काय, थोडीशी कॉम्प्लिकेटेड काय समजून घ्या. पोएट कोण आहेत बघा, रचनाकार कोण आहेत बघा. संत एकनाथ. त्यांचा जन्म झालेला आहे 1533 काय, आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे, त्यांचं निधन झालेलं आहे 1599, 1599. आज आपण बसलोय 2026 मध्ये. मग 2026 मधून जर 1599 वजा केले तर उत्तर येतं 427. म्हणजे एकनाथ महाराजांचं निधन होऊन 450 वर्ष झाली. म्हणजे असं धरू आपण, एक धरून चालू आपण की 450 वर्षांपूर्वी त्यांनी या अभंगाची रचना केली. 450 वर्ष म्हणजे किती मोठा काळ आहे, किती सेंचुरीज निघून गेल्यात मध्ये. तो काळ वेगळा, तो जमाना वेगळा, ती भाषा वेगळी, ते रीतिरिवाज वेगळे. मग तेवढा फरक असणारच आहे की. पण हे अवघड नाहीये, समजून घेतलं तर खूपच सोपं आहे. बघा, तो जो पहिला पॅरेग्राफ आहे तो पहिला पॅरेग्राफ तुम्ही वाचून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला हे कळल की एकनाथ महाराज, संत एकनाथ महाराज किती, ही वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट. संत परंपरेमध्ये मधले, भक्ती परंपरेमधले किती महान होते. ठीक आहे. दुसऱ्या पॅरेग्राफ पासून आपण सुरुवात करू. प्रस्तुत अभंगात. प्रस्तुत म्हणजे खाली दिलेल्या, फॉलोइंग अभंगामध्ये योगी पुरुष म्हणजे साधू, मॉन्क आणि पाण्याची तुलना केलेली आहे. तुलना म्हणजे काय माहिती ना, तुलना, कंपॅरिझन. तुम्हाला माहिती असणारच आहे हे, पण तरी एक माझी जरा जास्त सवय की अगदी स्पून फीड करायची सवय जरा माझी, त्यामुळे तुम्ही समजून घ्या. तुम्हाला जर खूप असं वाटलं की खूप लेंदी व्हिडिओ आहे तर तुम्ही 1.25 किंवा 1.15 मध्ये पळवा, फास्टमध्ये बघा. आता काय करणार, स्वभावाला औषध नाही ना. बघा चला, योगी पुरुषाची आणि पाण्याची तुलना केली आहे. आता योगी पुरुषाचा, साधू संताचा आणि पाण्याचा काय संबंध आहे, मग तेच तर इथं बघायचं आहे ना आपल्याला. काय कंपॅरिझन, तुलना बघू. योगी पुरुष हा पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. अबो, कसं काय, पाण्यापेक्षा योगी पुरुष कसं काय श्रेष्ठ आहे, हे त्यांनी विविध दृष्टांतांमधून, दृष्टांत म्हणजे एक्झाम्पल्स, वेगवेगळ्या एक्झाम्पल्स मधून त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. बघूया, सुरू करूयात. मी कविता स्क्रीनवर खाली घेतो. ओके, तुम्हाला दिसतंय. चला सुरू करायचं का. पेन पेन्सिल आहे ना हातामध्ये. बघा चला. जेवी चंद्र किरण चकोरांसी. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे. आता तुम्ही आधी काय करा, व्हिडिओ पॉज करा, शब्दार्थ जे दिलेले आहेत अर्थ, तर ते अर्थ पेन्सिलने इथं त्या शब्दांचे अर्थ त्या ठिकाणी लिहिले की अजून सोपं पडतं. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे, चंद्र किरण, चंद्राचं किरण,
चकोरांसी, चकोर, चकोर म्हणजे एक पक्षी आहे, चकोर नाव आहे त्या पक्षाचं. तर ज्याप्रमाणे चकोर पक्षासाठी एक चंद्रकिरण जितकं महत्वाचं आहे, पंखोवा जेवी पिलियांसी. पंखोवा म्हणजे तिथं दिलाय त्याचा अर्थ बघा, पंखोवा म्हणजे पक्षिणीचे पंख, पक्षिण, पक्षिण म्हणजे पक्षाची बायको, स्त्रीलिंग मादी, ठीक आहे. पक्षी म्हणजे नर, पक्षीण म्हणजे मादी. पंखोवा पक्षाचे पंख, जेवी ज्याप्रमाणे, पिलियांसी म्हणजे पिल्लांसाठी, ऊब देतं, सुरक्षितता देतं, राईट. जुनी मराठी आहे. प्रत्येक वाक्याला तुम्ही हे लक्षात ठेवा की ही जुनी मराठी आहे, ठीक आहे. पंखोवा जेवी पिलियान म्हणजे लहान पिल्लांसाठी. तुम्ही बघितलं असेल फोटो किंवा व्हिडिओ, तर जी छोटी छोटी पिल्लं असतात ती त्यांच्या आईच्या पंखांच्या आतमध्ये जाऊन लपलेली असतात. का? पंखांच्या आतमध्ये ऊब मिळती, आईच्या पंखांमध्ये सुरक्षितता मिळते, ठीक आहे. बघा चला, जीवन जैसे का जीवांसी. जीवन, आता इथं जीवनचा अर्थ पाणी आहे बरं का, पाणी. जीवन म्हणजे लाईफ नाही. जीवन जैसे म्हणजे जसे, का जीवांसी, जीवांसी म्हणजे सगळ्या जीवांसाठी, सजीवांसाठी. आता सजीव लोकांसाठी म्हणजे प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी, माणसांसाठी पाणी किती महत्वाचं आहे हे आता काही वेगळं सांगायची गरज आहे का? तर म्हणजे जीवन जैसे म्हणजे पाणी किती गरजेचं आहे सजीवांसाठी, जीवांसाठी. तेवी सर्वांसी मृदुत्व. तेवी म्हणजे तसा, सर्वांसी मृदुत्व म्हणजे संत महात्मा मॉन्क जो आहे तो सगळ्यांशी मृदू म्हणजे ममतेनं, प्रेमानं, प्रेमळपणे राहतो, ठीक आहे. थोडस समजायला किचकट आहे, अवघड काही नाहीये, मी परत एकदा सांगतो. चला पुढची ओळ आपण बघूयात. जळ वरी वरी क्षाळी मळ. जळ, जळ म्हणजे जल, जुनी मराठी. जल म्हणजे पाणी, पाणी, वरी वरी वर वर. क्षाळी, क्षाळी म्हणजे धुणे, याचा अर्थ इथं असणार आहे बघा ह्याच्यामध्ये शब्दार्थांमध्ये. क्षाळी, क्षाळी म्हणजे धुणे. मळ म्हणजे आपण जेव्हा पाण्यानं आंघोळ करतो तेव्हा आपली बॉडी क्लीन होते, आपल्या अंगावर लागलेला मळ निघून जातो. योगिया सबाह्य करी निर्मळ. योगी माणूस जो आहे का नाही तो सबाह्य म्हणजे बाहेरनं पण आपल्याला क्लीन करतो, आतून पण आपल्याला क्लीन करतो, ठीक आहे. सबाह्य करी निर्मळ. निर्मळ म्हणजे पवित्र. म्हणजे त्या आपल्या मनातले, इथं काय म्हणणं अपेक्षित आहे, इथं ते असं म्हणतात की आपल्या मनातले जे वाईट विचार आहेत, आपल्या मनातली जी म्हणजे आपली जी पाप आहेत त्यातनं मुक्त व्हायला. आता आपल्या मनातली जी पाप आहेत किंवा आपल्या डोक्याच्या आतमधले जे वाईट विचार आहेत ते पाणी कसं धुणार आहे? पाणी तर वरवरनं धुणार आहे ना, राईट. असं ते त्या ठिकाणी म्हणतायत. योगी सबाह्य करी निर्मळ, उदक सुखी करी एक वेळ. उदक म्हणजे पाणी. आता पाण्याला इतकी नावं दिलेली आहेत बघा, पाण्याला किती समानार्थी असू शकतात. ही मराठी भाषेची श्रीमंती आहे. उदक सुखी करी एक वेळ म्हणजे समजा तुम्हाला खूप पाणी प्यायची इच्छा आहे, तुम्हाला खूप तहान लागलेली आहे, जशी मला आत्ता लागलेली आहे. मला पाणी मिळालं किंवा ज्याला तहान लागली त्याला पाणी मिळालं की त्याला किती बरं वाटतं, 1 मिनिटासाठी, 2 मिनिटासाठी. उदक सुखी करी एक वेळ म्हणजे एकदा पाणी पिलं की तुम्हाला तेवढ्या एका वेळापुरतं बरं वाटतं. योगी सर्व काळ सुखदाता म्हणजे योगी माणूस जो आहे तो सर्व काळ, पूर्ण वेळ तो फक्त सुखच देतो अख्ख्या जगाला, असं हे इथं म्हणतात, ठीक आहे. बघा, उदकाचे सुख ते किती. पुढची ओळ घेऊयात, मी हे थोडं खाली घेतो. दिसतंय स्क्रीनवर? हा, हे बघा इथं उदकाचे सुख ते किती. उदक म्हणजे पाणी. उदकाचे सुख आपण वरच्या ओळीमध्ये बघितलं की असं किती वेळ बरं वाटतं आपल्याला. सवेची क्षणे तृषिते होती म्हणजे नाही का, थोड्या वेळासाठी ते बरं. अच्छा, म्हणजे ते पुन्हा तेच त्यांनी तिथं रिपीट केलेलं आहे की
लगेच बरं वाटतं, थोड्या वेळापुरतं बरं वाटतं, पण आपल्याला पुन्हा तहान लागते, मग पुन्हा तीच तळमळ आपल्यामध्ये येते. ठीक आहे. पण योग्यानं जे योगी माणूस जो आपल्याला देतो त्यानं आपण सर्व काळ सुखी राहतो असं यांचं इथं म्हणणं आहे. पुढे बघा, योगी या दे स्वानंद तृप्ती. बघा बरं का, योगिया म्हणजे योगी पुरुष, स्वानंद इथं बघा स्वानंद या शब्दाची फोड करू आपण. स्वानंद तृप्ती, स्वानंद म्हणजे स्वतःचा आनंद आणि तृप्ती म्हणजे सॅटिस्फॅक्शन. ठीक आहे. स्व आनंद आणि तृप्ती म्हणजे त्यांना असं म्हणायचं की आत्मिक आनंद, आतमध्ये म्हणजे ते म्हणतात ना आत्मिक आनंद मिळतो त्या टाईप. योगी या दे स्वानंद तृप्ती, सुखासी विकृती पै नाही. सुखासी विकृती पै नाहीचा अर्थ आहे कधी काही कमी होत नाही, म्हणजे त्यानं दिलेलं सुख कधीच कमी होत नाही. पाण्याचं सुख किंवा अन्नाचं सुख, अन्न तुम्ही खाल्लं बरं वाटतं, परत भूक लागती, परत तीच तळमळ येते. राईट. चला पुढे बघूयात. उदकाची जे मधुरता. उदक पुन्हा एकदा पाणी, पाण्याचं उदाहरण ते म्हणजे पाण्याचं आणि योगी पुरुषाचंच कंपॅरिझन आहे ना इथं. उदकाची जे मधुरता म्हणजे पाण्याचा जो गोडवा आहे. तसं तर पाणी टेस्टलेस असतं, पण पाण्यामुळं आपण जिवंत राहतो म्हणून आपण ते पाण्याला लाईफ म्हणतो, म्हणून त्या पाण्याचा गोडवा त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. पाण्याचा गोडवा ते रसनेसीची तत्वता. याचा अर्थ असा आहे की उदकाची जी पाण्याची जी मधुरता आहे ती रसनेसीची तत्वता, जिभेला कळतंय. फक्त पाण्याची जी चव आहे का नाही ती फक्त जिभेला कळतीये. तुमच्या हाताला कळतंय का पाणी पिलेलं, पायाला कळतंय का पाणी पिलेलं, नाही कळत आहे असं ते म्हणतायत. योगियाचे गोडपण पाहता होय निवविता सर्वेंद्रिया. असं म्हणतंय की योगी पुरुषाचं जे गोडपण आहे, ठीक आहे, योगी पुरुष संत जो आहे त्याची जी मधुरता आहे, होय निवविता. निवविताचा अर्थ आहे संतुष्ट. इथं हा शब्दार्थांमध्ये त्याचा अर्थ दिलेला आहे संतुष्ट होते. सर्वेंद्रिय, सर्व इंद्रिय, ऑल बॉडी पार्ट्स. ठीक आहे. तर योगी पूर्ण बॉडी पार्ट्सला तो आनंद देतो असं त्यांनी तिथं म्हटलेलं आहे. हे बघा, ही सगळी उदाहरणं आहेत. ठीक आहे. काही अगदीच शब्दशः अर्थ घेऊ नका तुम्ही. त्यामध्ये त्या कवीला काय म्हणायचंय, पोएटला काय म्हणायचंय, किंवा तो किती डेस्परेटली त्याचा थॉट मांडतोय आपल्या पुढे हे तुम्ही त्या ठिकाणी समजून घ्या. ठीक आहे. कविता अगदी शब्दशः घ्यायची नसती, कवितेचा अर्थ घ्यायचा असतो. ठीक आहे. पुढे बघूयात आपण. मेघमुखे अधपतन. मेघ म्हणजे काय, ढग, मुखे तोंड. मेघमुखे अधपतन, अधपतनचा अर्थ आहे पडणे. ठीक आहे. मेघमुखे अधपतन उदकाचे देखोनी जाणं. उदक म्हणजे पाणी, म्हणजे जेव्हा ढगाचं तोंड उघडतं तेव्हा त्यातून पाणी पडतं, पाऊस पडतो. ठीक आहे. अधपाते निवती जन. अधपातेचा अर्थ आहे खाली पडल्याने. निवती म्हणजे संतुष्ट होतात. आता हा निवती शब्द दोनदा आलाय बघा, आधी वरती पण आला वरच्या ओळीला. निवती जन म्हणजे काय, जन म्हणजे जनता, म्हणजे लोक. म्हणजे जेव्हा पावसाचं पाणी वरनं पडतं तेव्हा लोक संतुष्ट होतात. मग आपण जगतोय कशावर, त्याच्यावरच जगतो ना. पाऊस आला की शेतकरी सुखी होतो, सगळ्या अन्न पिकतं, धान्य पिकतं, त्यातनं आपण ते खाऊन जगतो. अधपाते निवती जन अन्नदान सकळांसी. सगळ्या जगाला त्यातनं अन्न मिळतं, अन्नदान, अन्नाचं दान मिळतं. सकळांसी सगळ्यांसाठी. ठीक आहे. थोडी जुनी मराठी आहे, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली आहे का, याच्यामध्ये खूप खूप फरक नाहीये, सिमिलॅरिटीजच जास्त आहेत त्याच्यामध्ये. पुढे बघा. सकळांसी तैसे योगियासी खालुते येणे. थोडं काळजीपूर्वक ऐका बरं का. तैसे योगियासी, तैसे म्हणजे तसे, योगियासी खालुते असं म्हणतात की तुमचा आमचा जन्म होतो.
सामान्य माणसाचा जन्म होतो असं म्हणतात की जे योगी पुरुष आहेत, जे अवतारी पुरुष आहेत किंवा जे संत महात्मे आहेत ते एक पर्पज घेऊन जन्म घेतात. एक काहीतरी आयुष्याचा पर्पज आहे त्यांच्याकडं. तुमच्या आमच्याकडे काय पर्पज आहे आयुष्याचा? काहीच तसा विशेष पर्पज नाही. असतो पर्पज आपल्या आपल्या पुरता, पण संत महात्म्यांचा पर्पज त्यांचा ब्रॉडर पर्पज, त्यांना पूर्ण जग बदलायचं असतं किंवा त्यांना जगाला सुखी करायचं असतं आणि त्यामुळंच तर ते सामान्य माणूस नसतात. राईट. त्यामुळं अवतारी पुरुष जन्म घेतात, संत महात्मे जन्म घेतात, आपला जन्म होतो असं त्यांना म्हणायचंय. तैसे योगी अशी खालुते येणे. खालुते म्हणजे काय? खाली खालू खाली येणं. खाली येणं. कुठून खाली येणं? म्हणजे जन्म घेऊन येणं. जे इहलोकी जन्म पावणे. इहलोक, आता हे काय समजून घ्या. इहलोक म्हणजे 3 लोक आहेत. 3 लोक म्हणजे 3 दुनिया आहेत असं आपण म्हणू. लोक म्हणतात त्याला. पहिला आहे स्वर्गलोक. स्वर्गलोक, हेवन, जिथं देव राहतात. दुसरा आहे इहलोक. इहलोक म्हणजे हे जग ज्याच्यामध्ये तुम्ही आम्ही राहतो. आणि तिसरं आहे पाताळ लोक, ज्याच्यामध्ये राक्षस राहतात, दानव राहतात. ठीक आहे. तर योगी पुरुषानं खाली आले. कुठून खाली आले? स्वर्ग लोकातून इहलोकामध्ये आले. किती सिंपल आहे. हाऊ सिंपल. याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स आहे? तर त्या शब्दाचा अर्थ समजून घ्या, सगळं समजतंय. पुढे बघा. जे इहलोकी जन्म पावणे. जन निववी श्रवण कीर्तने. जन म्हणजे लोक, जनता हा शब्द परत दुसऱ्यांदा आला. जन निववी संतुष्ट करतात, म्हणजे लोकांना संतुष्ट करतात. श्रवण कीर्तने. श्रवण म्हणजे ऐकणे. श्रवण. कीर्तने म्हणजे प्रवचन देतात, कीर्तन करतात, मार्गदर्शन करतात, समाजाला शहाणं करतात. कोण? योगी पुरुष. राईट. जननिववी लोकांचं समाधान, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देतात. आता जुन्या काळामध्ये काय व्हायचं? कुठलाही प्रॉब्लेम असला तर लोक साधू संतांकडे जायचे. राईट. निज ज्ञाने उद्धरी. निज ज्ञान ह्याचा अर्थ दिलाय का? दिलेला आहे शब्दार्थांमध्ये. निज ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञान, आपल्या आयुष्याचा पर्पज किंवा आत्मज्ञाने उद्धरी. उद्धरी म्हणजे उद्धार करतो, हेल्प करतो, मदत करतो. आतलं ज्ञान, आत्मज्ञान समजायला, आपल्या आयुष्याचा पर्पज समजायला योगी पुरुष, मॉन्क, संत महात्मे आपल्याला मदत करतात. म्हणून योगी सर्व काळ सुखदाता. आता तुम्ही मला सांगा याच्यामध्ये काय अवघड वाटलं? आता तुम्ही एकदा बघितली, आता डायरेक्ट बोर्डाच्या परीक्षेच्या किंवा एक्झामच्या आधी जरी एकदा व्हिडिओ बघितला, संपला ना विषय. राईट. तरी तुमचे थॉट्स काय असतील मला कमेंटमध्ये कळवा. काही सजेशन असतील कमेंटमध्ये नक्की कळवा. मी वाट बघतो. थँक्यू. बाय बाय.